आपण नागरिकत्व हा शब्द किती सहज वापरतो नाही का? पण याचा नक्की अर्थ काय असतो? कधी विचार केलाय का? ही संकल्पना वाटते तितकी सोपी नाहीये. ती सतत बदलत आली आहे. आजच्या या विश्लेषणात आपण नागरिकत्वाच्या याच गुंतागुंतीच्या आणि रंजक प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. तर मग नागरिक असणं म्हणजे नेमकं काय? फक्त एक पासपोर्ट किंवा ओळखपत्र असणं म्हणजे नागरिकत्व झालं का? की याच्याही पलीकडे याचा काहीतरी खोल अर्थ आहे? हाच प्रश्न आपल्या या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी असणार आहे. चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नागरिकत्व म्हणजे एका राज्याने किंवा देशाने आपल्याला आपला सदस्य म्हणून दिलेला एक अधिकृत दर्जा. या दर्जासोबत आपल्याला काही हक्क मिळतात, जसं की कायद्याचं संरक्षण आणि काही कर्तव्यसुद्धा पार पाडावी लागतात. हा एक प्रकारे व्यक्ती आणि राज्य यांच्यातला एक सामाजिक करारच असतो. आता नागरिकत्वाची ही संकल्पना नीट समजून घेण्यासाठी समाजशास्त्रज्ञ T.H. मार्शल यांचं मॉडेल खूप महत्वाचं आहे. त्यांनी नागरिकत्वाला 3 भागांमध्ये विभागून त्याचा ऐतिहासिक विकास कसा झाला हे खूप छान पद्धतीने स्पष्ट केलं आहे. मार्शल यांच्या मते हे हक्क आपल्याला एका रात्रीत मिळालेले नाहीत. नाही, याचा विकास टप्प्याटप्प्याने झालाय. तब्बल 3 शतकांमध्ये. याची सुरुवात झाली 18व्या शतकात नागरी हक्कांपासून. मग 19व्या शतकात आले राजकीय हक्क आणि शेवटी 20व्या शतकात त्यात सामाजिक हक्कांची भर पडली. आणि हे चित्र बघा, हे अगदी परफेक्टली दाखवतंय की हे हक्क कसे एकावर एक रचले गेले आहेत. आधी व्यक्ती स्वातंत्र्याचे नागरी हक्क आले, त्यावर आधारित राजकीय सहभागाचे हक्क आणि शेवटी सर्वांच्या कल्याणासाठी सामाजिक हक्कांची जोड मिळाली. या 3 स्तंभांनीच मिळून आधुनिक नागरिकत्वाची इमारत उभी केली आहे. तर मग हे 3 पैलू आहेत तरी काय? पहिला, नागरी हक्क म्हणजे काय? म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, मालमत्ता बाळगण्याचा हक्क. दुसरा, राजकीय हक्क म्हणजे मतदानाचा अधिकार आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार. आणि तिसरा, सामाजिक हक्क म्हणजेच शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेचा अधिकार, जेणेकरून प्रत्येक जण समाजात सन्मानाने जगू शकेल. मार्शल यांचं मॉडेल जरी नागरिकत्वाची पायाभरणी करत असलं तरी ते काही परिपूर्ण नाही. आजच्या गुंतागुंतीच्या जगात या मॉडेलच्या काही मर्यादा स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. चला पाहूया की यावर टीका का केली जाते. मार्शल यांच्या मॉडेलवरची सगळ्यात मोठी टीका ही आहे की ते कागदावरची समानता गृहीत धरतं. म्हणजे कायद्यासमोर सगळे समान, पण खरं जग वेगळं आहे नाही का? टीकाकार म्हणतात की हे मॉडेल लिंग, जात, वंश यांसारख्या घटकांमुळे समाजात जी खरी असमानता आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं. आणि याच मुद्द्यावर T.B. बॉटोमोर यांनी अगदी अचूक बोट ठेवलंय. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आर्थिक व्यवस्थेतली विषमता दूर होत नाही तोपर्यंत केवळ कायदेशीर हक्क देऊन खरी समानता येणार नाही. खरी समानता हवी असेल तर संपूर्ण आर्थिक रचनेतच बदल करावे लागतील. आता जग बदललं, ग्लोबलायझेशन आलं आणि या बदललेल्या जगात नागरिकत्वाची संकल्पना कशी बदलली यावर समाजशास्त्रज्ञ ब्रायन एस टर्नर यांनी खूप महत्त्वाचं काम केलंय. त्यांच्या मते नागरिकत्व म्हणजे फक्त राज्याकडून मिळणाऱ्या हक्कांची यादी नाहीये. हे बघा, टर्नर यांचं मॉडेल ते आपल्याला सांगतं की आजचं नागरिकत्व हे कितीतरी गोष्टींशी जोडलेलं आहे, जसं की आपली ओळख, आपला समाज, आपल्याकडे असलेली साधनसंपत्ती आणि आपली नागरी कर्तव्य. म्हणजे हा फक्त एक कायदेशीर दर्जा नाहीये, तर ही एक जिवंत सामाजिक प्रक्रिया आहे. टर्नर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात. ते म्हणतात की आता सगळ्यांना सगळं सारखं ही कल्पना मागे पडत चालली आहे. त्याऐवजी उत्पन्न किंवा नोकरी अशा काही अटींवर आधारित प्रगतिशील हक्क दिले जात आहेत. याचा अर्थ असा की हक्क आता सरसकट मिळत नाहीत, त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. ठीक आहे, आतापर्यंत आपण थिअरी बघितली, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं? चला, यासाठी आपल्याच देशाचं, भारताचं एक उदाहरण घेऊया. 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल म्हणजे CAA बद्दल आपण ऐकलं असेलच. या कायद्याचा अधिकृत उद्देश होता की 3 विशिष्ट शेजारी देशांमधून आलेल्या गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद बनवणे. तर हा कायदा नक्की कोणासाठी होता? तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमधून आलेल्या बौद्ध, शीख, पारशी, जैन, हिंदू आणि ख्रिश्चन ह्या 6 धर्मांच्या लोकांसाठी नागरिकत्वाची प्रक्रिया सोपी करण्यात आली. पण या कायद्यावर मोठी टीकाही झाली. इतिहासकार मुकुल केसवन यांच्यासारख्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की जरी हा कायदा आश्रय देण्याबद्दल बोलत असला तरी त्याचा खरा उद्देश भारतीय मुस्लिमांचा नागरिकत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं हा आहे.
आता CAA सोबतच अजून एका गोष्टीची चर्चा होती, NRC म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी, विशेषतः आसाममध्ये. देशाचे कायदेशीर नागरिक कोण आणि घुसखोर कोण हे ठरवण्यासाठी ही प्रक्रिया राबवली गेली. या NRC प्रक्रियेची परिणाम मात्र खूप गंभीर होते. सगळ्यात मोठं म्हणजे आपलं नागरिकत्व सिद्ध करण्याची सगळी जबाबदारी सामान्य माणसांवर आली. या प्रक्रियेवर मनमानीपणाचे आणि हेतुपुरस्कर लोकांना बाहेर ठेवण्याचे आरोप झाले. यामुळे लोकांवर प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताण आला आणि एक असा वर्ग तयार झाला ज्यांना काही लोक उपनागरिक म्हणू लागले. चला, आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भविष्याचा विचार करूया. आजच्या जगात नागरिकत्वाची कल्पनाच राष्ट्रीय सीमा ओलांडून पुढे जात आहे. हे कसं होतंय ते समजून घेऊ. हा तक्ता बघा, काय मस्त सारांश दिलाय. एकेकाळी फक्त शहरापुरता मर्यादित असलेलं नागरिकत्व आज जागतिक मानवी हक्कांपर्यंत कसं पोचलंय याचा संपूर्ण प्रवास यात स्पष्ट दिसतोय. राष्ट्र, राज्य, कल्याणकारी राज्य आणि आता जागतिक भांडवलशाही, प्रत्येक टप्प्यावर नागरिकत्वाची कल्पना कशी विस्तारत गेली हे यात दिसतं. आणि इथे सास्किया सासेन यांची डिटेरिटोरियलायझेशन ही संकल्पना येते. शब्द थोडा अवघड वाटतोय, पण अर्थ सोपा आहे. याचा अर्थ आजच्या जगात आपले हक्क आणि आपली ओळख फक्त एका देशाच्या सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, ती जागतिक झालीय. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या या जोडलेल्या जगात नागरिकत्व नक्की कशावर ठरलं पाहिजे? जन्माच्या जागेवर? की ती व्यक्ती जगात कुठेही राहून काय योगदान देते यावर नक्की विचार व्हायला हवा.